चला तर मंडळी, आज बनवूयात अतिशय फ्लेवरफुल असा मटार पनीर व्हेज पुलाव किंवा याला मटार पुलाव मसाले भात सुद्धा तुम्ही बनवू शकता. चवीला अप्रतिम असा लागतो. नुसत्या वासानेच घरात सगळ्यांना भूक लागेल एवढा फ्लेवरफुल असा हा राईस तयार होतो. त्याचबरोबर हा भात बनवताना काही खास टिप्सही आहेत, त्यासुद्धा मी या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला समजतील. त्यासाठी सगळ्यात आधी 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अर्धा तास भिजायला बाजूला ठेवायचा. यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही मसाले भात, पुलाव किंवा व्हेज बिर्याणी बनवताना त्यावेळेला हा तांदूळ व्यवस्थित असा शिजतो. जर तुम्ही ऐन वेळेला तांदूळ धुवून जर घातला ना, तर तांदळाचे तुकडे पडतात. परंतु भिजवून घेतल्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजतो, पाणी कमी लागतं आणि लवकर शिजतो. चला आता वळूयात आपल्या पनीरकडे. पनीर आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये हलकंसं तळून घ्यायचे. पनीर तळत असताना खूप जास्त रबरासारखं होता कामा नये, खूप लालसर तळायचं नाही. फक्त हलकंसं पिवळसर रंगावरती तळून घ्यायचं. यामुळे काय होतं ते पुढे सांगतेच. चला आता घेऊयात आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण बनवून. हे वाटण खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या भाताला खूप छान अशी चव येणार आहे. आता पनीर व्यवस्थित तळल्यामुळे ना पनीर भातामध्ये तुटत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, पनीर मटर पुलाव बनवताना किंवा कोणतीही बिर्याणी बनवताना पनीर जर तुम्ही डायरेक्ट घातलं ना, तर पनीरचे तुकडे पडतात आणि ते सर्विंगसाठी व्यवस्थित राहत नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही पनीर अशा पद्धतीने तळून घेता ना, त्यावेळेला पनीर तुमचं तुटत नाही. आणि पनीर भातामध्ये घालायची एक खास टिपही आहे, ती सुद्धा पुढे सांगते. चला, वाटण आपलं व्यवस्थित झाले. वाटण बनवताना अजिबातही पाणी घालायचं नाही आहे. आता घेऊयात फोडणी करायला. पॅनमध्ये तेल आणि तूप दोन्ही गरम करून घेतले. तूप आवर्जून घाला, तुपामुळे भाताला चव छान येते. त्यानंतर यामध्ये घालायचे काही खडे मसाले: लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, त्याचबरोबर 1 चमचा शहाजिरी. आता यावरती एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. ज्यावेळी तुपाच्या फोडणीमध्ये छान हे खडे मसाले तळले जातात ना, त्यावेळेला या खडे मसाल्यांचा फ्लेवर भाताला अजूनच छान भेटतो. त्यामुळे आवर्जून तुपाची फोडणी करा. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की एक मोठा लालबुंद असा टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा हलकासा परतवून घ्यायचा. हा राईस अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होतो, परंतु इतका फ्लेवरफुल होतो की काही विचारायलाच नको. कारण यामध्ये आपण जे काही मसाले, जे काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत ना, त्यामुळे याची चव खूप जास्त वाढते. चला, टोमॅटो छानपैकी परतला गेला की ओले वाटाणे घालून घ्यायचे. वाटाण्याला इथे माझे मोड आलेत, त्यामुळे मोड आलेल्या वाटाणे असतील तर आवर्जून वापरा. यामध्ये जास्तीचे प्रोटीन असतात. वाटाणे घालून घ्यायचे. वाटाणे छानपैकी परतवून घेतले. वाटाणे खूप जास्त परतवायचे नाहीत, कारण ते पाण्यामध्ये शिजले पाहिजेत. त्यामुळे तेलावर जास्त परतले गेले नाही पाहिजेत. हलकेसे परतले गेले की यामध्ये हे केलेलं वाटण घालून घ्यायचं. इथे मी साधारण 3 ते 4 चमचे वाटण घालून घेतले. वाटण आता छानपैकी परतवून घ्यायचं. हिरवी मिरची घातली, त्यानंतर आपण लाल तिखटही घालणार आहोत. त्यामुळे हिरवी मिरची तुम्ही वाटणात घालताना ना गरजेप्रमाणे घाला, थोडीशी कमी घातली तरीही चालेल. चला, तर वाटण या सगळ्या भाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा आणि वाटाण्याबरोबर छान परतवून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतलं जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या वेळेला आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची व्यवस्थित परतली जाते ना, त्यावेळेला त्याची चव छान येते. आता यामध्ये घालून घ्या पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा धना पावडर. हे मसाले सगळे आवर्जून घालाय, कारण या मसाल्यांमुळे चव छान येणार आहे. बिर्याणी मसाला तुम्ही विकतचा किंवा घरचा कोणताही घालू शकता. त्यानंतर ड्राय मसाले घातल्यावरती सगळं साहित्य छानपैकी परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायचं 1 चमचा लसणाची चटणी. लसूण, जिरे आणि लाल तिखट या 3 गोष्टी थोडंसं पाणी घालून छानपैकी बारीक वाटून घ्यायचं. ह्याची लसणाची चटणी तयार होते. मी ही चटणी 8 दिवसाची करते, कारण बऱ्याच रेसिपींमध्ये मला ही वापरावी लागते. त्यानंतर एक अर्धी वाटी दही घालून घ्यायचं. दही घातल्यानंतर व्यवस्थित असा हा मसाला परतवून घ्यायचा. लो फ्लेमवर परतवायचा, म्हणजे दही फाटत नाही आणि सगळ्या मसाल्यांमध्ये छान एकजीव असं होऊन जातं. लसूण चटणी जर तुमच्याकडे नसेल ना, तर नाही घातली तरीही चालेल, तुम्ही स्किप करू शकता. परंतु असेल तर आवर्जून घाला किंवा वेळ असेल तर आवर्जून बनवा. एक अर्धी वाटी लसूण, 1 चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाणी, एक 4-5 चमचे पाणी घालून तुम्ही बारीक याची पेस्ट करू शकता. चला, तर यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आणि तांदूळ घातल्यानंतर 5 ते 6 मिनटं तांदूळ छान परतवून घ्यायचा. जेवढा तुमचा तांदूळ या मसाल्यामध्ये परतला जाईल ना, तेवढा तुमचा भात अतिशय चविष्ट आणि फ्लेवरफुल असा होणार आहे. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची. तांदूळ व्यवस्थित परतल्यामुळे ना, भात खाताना सुद्धा अगदी प्रत्येक घासामध्ये तुम्हाला ती चव जाणवते, तो मसाल्यांचा फ्लेवर जाणवतो. त्यामुळे तांदूळ अगदी व्यवस्थित असे 5 ते 6 मिनटं तरी किमान परतवून घ्या. तुम्ही बघू शकता मी तांदूळ किती छान मसाल्यामध्ये परतवून घेतले, त्याचा रंगही किती छान आला आहे. चवीप्रमाणे मीठही घालून घेतले. अगदी मोकळा सुटसुटीत असा हा तांदूळ आपला शिजणार आहे. आता यामध्ये घालून घ्यायचे गरम पाणी. आवर्जून गरम पाणीच घाला. आता 2 कप
तांदळासाठी 3.5 कप मी पाणी घालणार आहे. पाणी खूप जास्त घालू नका, 2-4 कपसुद्धा घालू नका. ज्यावेळेला आपण गरम पाणी मसाले भातामध्ये वापरतो ना, त्यावेळेला ते कमी प्रमाणामध्ये वापरायचं, जेणेकरून तांदूळ अगदी मोकळा सुटसुटीत असा होतो. चला, इथे मी 2 कपासाठी 3.5 कप पाणी घालून घेतलं. पनीर आपण अजूनही घातलं नाही आहे. पाणी व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खाली जर काही मसाला लागला असेल तर तोही चमच्याने काढून घ्यायचा आणि एकसारखा असा करून घ्यायचा. पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि पहिली उकळी आल्यानंतर पनीरचे पीसेस अशा पद्धतीने वरती घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता पनीरचे पीसेस तळल्यामुळे व्यवस्थित असे टाईट झालेत. आता हे पनीरचे पीसेस अजिबातही मऊ पडणार नाहीत किंवा भातामध्ये तुटणारही नाहीत. उलट याची साईज ना हलकीशी फुलते, मोठी होते. आता यावरती झाकण ठेवायचं आणि थोडंसं ओझं ठेवून मी एक 10 मिनटं छानपैकी भात शिजवून घेतला आहे. अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा, खूप हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरही शिजवायचा नाही. आता बघूयात तांदूळ आपला कसा शिजला गेला आहे ते. अतिशय सुगंधी असा हा भात तयार झाला आहे. अगदी घरभर याचा वास पसरला आहे. तांदूळ बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट असा शिजला गेला आहे. अर्धा कप पाणी आपण कमी घातलं होतं प्रमाणानुसार, तरीसुद्धा तांदूळ व्यवस्थित असा शिजला जातो. यासाठी ना तांदूळ शिजवताना सुद्धा अगदी लो फ्लेमवर शिजवला पाहिजे. यामुळे कमी पाण्यामध्ये सुद्धा तांदूळ व्यवस्थित शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो. आता लगे तांदूळ जास्त न हलवता थोडंसं तांदूळ गरम असताना जर तुम्ही लगेच मिक्स करायला गेलात ना की तांदळाचे तुकडे पडतात. त्यामुळे थोडंसं भात थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्स करा. कारण भात थोडंसं थंड झाला ना, तांदूळ व्यवस्थित सेट झालेला असतो. त्यानंतर तांदूळ तुम्ही कितीही मिक्स केला तरी तो अजिबातही तुटत नाही. त्यामुळे ही शेवटची सगळ्यात महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. गरम असताना कधीही भात मिक्स करायचं नाही. शिजल्यानंतर फक्त झाकण काढून तुम्ही बाजूला ठेवू शकता किंवा झाकण अर्धं काढून ठेवा आणि हलकासा त्याला थंड होऊ द्या. त्यानंतर तो मिक्स करा. चला, अतिशय सुपर टेस्टी असा हा आपला मटर पनीर पुलाव तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा मटर पनीर पुलाव नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा. कारण छोट्या टिप्समुळेच तुमची रेसिपी परफेक्ट होत असते, जास्त फ्लेवरफुल आणि टेस्टी होत असते. चला, आजची रेसिपी आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. त्याचबरोबर अजून कोणत्या तुम्हाला रेसिपीज माझ्याकडून बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की त्या रेसिपीसुद्धा ट्राय करूयात. चला, भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.